मंत्री छगन भुजबळ सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया तिकडे। साहेब, उद्या पंतप्रधान नाशिक दौऱ्यावर आहेत, तर कशा पद्धतीचा संपूर्ण माहोल असणार आहे? आपण स्वतः उपस्थित राहणार आहात का? कारण आजपर्यंत अजित पवार गटाचे कोणी ह्या प्रक्रियेमध्ये कोणी दिसत नव्हतं। नाही, ते नाशिकचा कार्यक्रम असल्यामुळे आणि मी असंही नाशिकचाच असल्यामुळे नक्की हजर राहणार आहे। परंतु मोदी साहेब वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहेत, त्याच्यामुळे सगळ्याच ठिकाणी तर काही हजर राहता येणार नाही। परंतु एक जिथे असेल व्यवस्था केली असेल, काहीतरी त्यांनी केलेलंच आहे, कलेक्टर कचेरीतून की SP ऑफिसमधून, त्याप्रमाणे ते सांगतील त्याप्रमाणे हजर राहू। एकूणच आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होतो आहे अशी विरोधकांकडून टीका केली जाते आणि राम मंदिराचं एकंदरीत भांडवल केलं जाते असा आरोप होतोय, आपण कसं बघताय? नाही, ते कार्यक्रम आहे तो वेगळा आहे खरं म्हणजे। ते तरुणांसाठीचा तो कार्यक्रम आहे, युवा मोर्चा, आणि त्याला जवळजवळ 1 लाख युवक हजर राहणार आहेत। आता त्या निमित्ताने ते येणारच आहेत, तर मग तिथे ते मंदिरात वगैरे जाणं किंवा गोदावरीवर जाऊन पूजा करणं, हा त्याला जोडूनच त्याने तो कार्यक्रम घेतलेला आहे। कार्यक्रम खास त्याच्यासाठी ते आले असं म्हणणार, ते आले ते युवा मोर्चासाठी, पण आल्यानंतर कुणी मनुष्य नाशिकला काही कामासाठी आल्यानंतर बहुधा तो या मंदिरांमध्ये जातो किंवा गोदावरीचं दर्शन वगैरे घेत असतो। आणि आता परत राम जन्मभूमीचं ते अयोध्यामध्ये आता उद्घाटन पण होत आहे। या पार्श्वभूमीवर रामाचा, प्रभू रामचंद्राचा बराचसा काही म्हणजे आयुष्याचा जो भाग आहे, म्हणजे 14-1 वर्ष तो पंचवटीत गेलाय नाशिकमध्ये। अशा रीतीची जी आहे माहिती आहे किंवा लिखाण आहे किंवा सगळ्यांची श्रद्धा आहे, तर त्यामुळे त्या कार्यक्रमाला जोडून त्यांनी तिथे दर्शन घेणं आणि खास थोडा वेळ काढणं हे योग्य आहे असं मला वाटतं। काल महत्त्वपूर्ण निकाल लागला शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भातला। शिंदे गटाकडनं म्हणजे सरकारच्या बाजूने हा कौल मिळालेला आहे। ही मॅच फिक्सिंग होती, सेटिंग होतं असा आरोप ठाकरे गटाकडनं केला जातोय। आपण ह्या निर्णयाकडे कसं बघतो? कोणीच अपात्र झालं नाही ना, मग आता काय, ना इकडचे कोण अपात्र झाले ना तिकडचे अपात्र झाले, विन विन पोझिशन आहे। आणि स्वतः जे आहेत नार्वेकर हे स्वतः सुशिक्षित आणि वकील आहेत, त्यांचा अभ्यास निश्चितपणे, आणि त्यांना अनेक दुसऱ्या काही अनेक वकिलांनी सुद्धा सहकार्य मदत निश्चितपणे केली असणार, किंवा होतीच तिकडे बरेचसे लोक वकील सुद्धा हे सगळं ऐकायला। त्याच्यामुळे फार मोठा जवळजवळ 1.5 तासाहून जास्त त्यांचं त्या निकालाचं वाचन चालू होतं। उद्धव ठाकरे जे आहेत याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात देखील जाणार आहे निकाल, ते जाणारच ना। असं आहे ना की अशा प्रकारच्या कामामध्ये कुणाच्याही बाजूने निकाल लागला, कुणाच्या विरुद्ध निकाल लागला तरी दुसरी बाजू ही हायकोर्ट, सुप्रीम कोर्टामध्ये जातच असते, त्याच्यामध्ये ते जाणारच। साहेब, निकाल लागण्यापूर्वीच संजय राऊत असतील किंवा उभाटा गटाचे जे नेते आहेत ते निकाल विरोधात जाणार असं म्हणत होते। आता राष्ट्रवादीची देखील तीच वेळ परिस्थिती आहे। अनिल देशमुख असं म्हणालेत की आता आमचा निकाल काय लागणार हे देखील आम्हाला कळालेलं आहे। हे बघा, याच्यामध्ये थोडासा आणखीन फरक आहे। अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या बाबतीमध्ये तिकडे जे आहे ते व्हीप जे आहेत ते बदलले, कोणी व्हीप काढले, कोणी आदेश दिले, कोणी काय केलं, अशा असंख्य अनेक गोष्टींची जी आहे चर्चा त्या केसमध्ये शिंदे गट आणि उद्धवजी ठाकरे यांच्या बाबतीमध्ये होता। इथे आमच्या इथे ती परिस्थिती नाही आहे। आमचा पूर्वीचा जो व्हीप आहे तोच आता व्हीप आहे, आम्ही व्हीप बदललेलाच नाही आहे। त्याच्यामुळे त्याच्यामध्ये निश्चितपणे फार मोठा फरक आहे। सर, काय धाकधूक वाटते त्या प्रकरणी की आपला निकाल कसा, आपला कौल कसा होईल, आपला निकाल कसा नाशिक आहे? नाही, असं आहे की
व्हीपचे काल सुद्धा जे आहे त्यांची बरीचशी चर्चा, व्हीप कोण, व्हीपने दिलेले जे काही आदेश आहेत ते बरोबर आहे का, दुसऱ्या व्हीपने दिलेले आदेश बरोबर आहेत का, व्हीपची नेमणूक बरोबर आहे का, ह्या सगळ्या याच्या भोवती ज्या असंख्य गोष्टी फिरत होत्या त्या आपण पाहिलं. इथे आता हा भागच नसल्यामुळे जो आहे, मला असं वाटतं की आमच्या बाजूची जी आहे बाजूची आमची फार मोठी भक्कम आहे. कारण आमचा व्हीप बदललेलाच नाही. जो व्हीप 2 ग्रुप व्हायच्या अगोदरपासूनचा होता तोच व्हीप आता सुद्धा आहे. त्याच्यामुळे तो भागच आमच्याकडे येत नाहीये. 22 आणि 23 जानेवारीला उद्धव ठाकरेंच्या सेनेचा नाशिकमध्ये महाशिबिर होत आहे आणि त्याच दरम्यान जागरण गोंधळ केलं जाणार आहे. दारुगड बळे दारुगड 94-95चा जो इतिहास होता त्या इतिहासाला धरून पुनरावृत्ती होईल अशा पद्धतीची आशा त्यांना आहे आणि त्याच काळात राम मंदिरात देखील उद्धव ठाकरे जाणार आहे. असं आहे की प्रत्येकजण आपापली बाजू जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार, लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करणार. ज्या काही एकमेकावर जे काही हल्ले होतात त्याच्यावर प्रतिहल्ल्याच्या किंवा प्रतिक्रियेच्या माध्यमातून ज्या उत्तर देण्याचा प्रयत्न होणार. आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आता काही महिन्यातच ज्या लोकसभेच्या निवडणूक आहेत, आल्याच जवळजवळ निवडणूक, कदाचित आता हे राम जन्मभूमीचा कार्यक्रम झाला की ताबडतोब आचारसंहिता सुरू होईल आणि नंतर मग पुढे ताबडतोब विधानसभेचे आहेत. त्यामुळे प्रत्येक जण जे आहे, प्रत्येक पक्ष जो आहे, आपली बाजू बळकट करण्यासाठी वेगवेगळ्या ज्या काही वेगवेगळे कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम करणार. साहेब, महाआघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू झाली, बहुतांश अंतिम टप्प्यात आलेला आहे. आपलं महायुतीमध्ये लोकसभेच्या जागा वाटपाचं काही ठरलंय का? नाही, आमचं सुद्धा जे आहे काही अडचणीत काही येणार नाही. शांततेनं जे आमच्या ज्या जागा वाटप होणार आहे. कारण नाशिकची जागा राष्ट्रवादी लढवत आलेली आहे कायम आणि शिंदे गटाचे खासदार आहेत सध्या. असं आहे की सगळे जे आहेत नेते बसतील आणि त्याच्याबद्दल निर्णय घेतील. याचं कारण असं आहे की एक तर जवळजवळ या संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये आपण पाहिले आमदार सुद्धा जे आहेत, जास्तीत जास्त सगळे आमदार आता हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत आणि ते सगळे पवारसाहेबांबरोबर न राहता अजितदादांबरोबर आलेले आहेत. त्यामुळे ती सुद्धा शक्ती जी आहे ही मोजली जाईल आणि त्याच्यावर चर्चा होईल. परंतु जे काय होईल ते गुण्यागोविंदाने जे आहे होईल आणि एकत्रित सगळ्या निवडणुका लढवल्या जातील. राष्ट्रवादीच्या या सगळ्या आमदारांच्या शक्तीचा दावा म्हणून नाशिक आणि धुळे या 2 लोकसभेपैकी कुठे दावा आपल्याकडनं केला जाणे शक्य? ते आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या मीडियामध्ये चर्चा करण्यासारख्या नाही आहेत. ते आम्ही आमच्या बैठकीत चर्चा करू. तुमच्याकडे सगळ्या मी चर्चा जर केल्या बैठकीत काय चर्चा करायची? धन्यवाद. 2 महिन्यात जनगणना करा ओबीसीची अशी मागणी त्यांनी केली होती. करतोच आहे, आज सुद्धा आहे, उद्या सुद्धा आहे, शेवटपर्यंत ती करतच राहणार. जनगणना करा म्हणजे जे आहे कोण किती आहेत, कुठल्या समाजाचे किती आहेत ते समोर तर येऊ द्या. कारण प्रत्येकजण आता माझे एवढे, कोण म्हणतं माझे 40% आहे, कोण म्हणतं 70% आहे, 200% जाते सगळं. हां